बिग बॉस मराठी सीझन 5 ची वाघीण म्हणजेच आर्या जाधव हिने आज लाईव्ह येऊन एक इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि त्याच्यावर तिने सांगितलेलं आहे की कसं बिग बॉसच्या घरात तिला त्रास दिला जायचा आणि कसं तिला घराच्या बाहेर फेकायची नियोजन चालू होतं। तर मित्रांनो, ती लाईव्ह आली, तिने व्हिडिओमध्ये सांगितलं की निकी तांबोळीकडून बिग बॉसकडे बायस असतात हे आम्हाला पण कुठं ना कुठं जाणवत होतं। घरात जर म्हटलं, खरे रिश्ते जर म्हटले तर वर्षाताई आणि सूरज शिवाय कोणासोबतच तिचे खरे संबंध बनलेले नाहीयेत असं ती बोलली। आणि अंकिता पण तिची मैत्रीण आहे, पण अंकिता सोबत पण इतकं काही खास तिचं नव्हतं। फक्त कधी काही गरज पडली, मॉरल आणि इमोशनल गरज पडली तर अंकिता तिची मदत करायची असं आर्याने लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं। मित्रांनो, आर्याचा एक कविता पण तिने म्हटलेली आहे, ती आता तुमच्या समोर स्क्रीन मध्ये येणार आहे। कभी कपड़े फाड़े गए, कभी नोचा गया सरियाम, बात बाप तक चली गई, हम सहते रहे हाय राम। धक्के की चादर तले छुपाई तूने वो हिंसा थी, धक्के की चादर तले छुपाई तूने वो हिंसा थी, जब देते रही तू घाव मुझे तब कहा गई तेरी चिंता थी। फिर मैंने भी एक गलती की, तुझे तेरी तरह जवाब दिया, फिर मैंने भी एक गलती की, तुझे तेरी तरह जवाब दिया, मेरे कर्मा ने भी 2 पल में मुझसे गलती का हिसाब लिया। पर तेरा भी तो कर्मा है, ये तुझको भी तो मिलना है, और देख रही ये जनता इनको हल्के में तू ले गई, और देख रही ये जनता इनको हल्के में तू ले गई, तू घर तोड़ते रह गई और मैं दिल जीत के ले गई। तर मित्रांनो, या कवितेतून आपल्याला सरळ सरळ दिसून येतंय की निक्की तांबोळीला किती प्रयत्न आहे बिग बॉसचा निक्की तांबोळीला घरात थांबवायचा। आणि आर्यानी पण हे डायरेक्टली नाही पण इनडायरेक्ट पद्धतीने का होईना आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, आर्या हे बोललेली आहे की आता मी ऑफिशियली घराच्या बाहेर आहे आणि मी तो शो जिंकू शकत होते, पण मी जिंकले नाही कारण की माझा ताबा सुटला आणि ती पुढची व्यक्ती तर बकवासच होती, पण मी पण तिच्यासारखी बकवासगिरी केली। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की आर्या जाधवने हा इंटरव्ह्यू तर दिलायच, पण बिग बॉसने आर्याला घरात घेतलं पाहिजे ॲज अ वाईल्ड कार्ड कंटेस्ट की नाही? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।